नमस्कार, मी विजय राऊत कोकण वैभवमध्ये आपलं स्वागत करतो. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत तब्बल 20 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील हा बिनविरोध पॅटर्न सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा एकच विषय ठरला आहे. एकच उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध होते का? मग नोटा कशासाठी आहे? याबाबत न्यायालयाचा एखादा निर्णय आहे का? किंवा शासनाचे काही निर्देश आहेत का? याच बाबत आपण बोलणार आहोत. ऐन निवडणुकीत अचानक उमेदवार मागे घेतात, अर्ज बाद होतात, दबाव टाकला जातो आणि मग सत्ताधारी सांगतात आमचा उमेदवार बिनविरोध विजयी झाला. पण एक प्रश्न आहे, मतदारांना नोटाचा अधिकार आहे ना? मग मतदान न होता, जनतेचा कौल न घेता, लोकांना पर्याय न देता बिनविरोध विजय कसा जाहीर करता? बिनविरोध म्हणजे लोकांनी निवडले असं नाही. बिनविरोध म्हणजे लोकशाहीची गळचेपी एवढंच. ही मुक्त वातावरणात झालेली निवडणूक नाही. ही एक प्रकारची हिटलरशाही आहे, सत्तेला सोबत घेऊन केलेली दादागिरीच आहे. एकेकाळी आपल्याकडे बिनविरोध निवडून येणं हे प्रतिष्ठेचं मानलं जात होतं. एखाद्याच्या विरोधात कोणीच अर्ज भरला नाही म्हणजे तो उमेदवार बिनविरोध निवडून आला असं मानलं जात होतं. पण 2010 नंतर यात बदल झाला. त्यामुळे खरंच उमेदवार बिनविरोध निवडून येत असतो का, असा मला पडलेला प्रश्न आहे. मी कायद्याचा विद्यार्थीही नाही आणि अभ्यासकही नाही, पण कायदा माझा आवडीचा विषय आहे. पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या खटल्याची ऑर्डर माझ्या वाचनात आली. रिट पिटिशन सी नंबर 161 ऑफ 2004, जजमेंट डेटेड 27 सप्टेंबर 2013. या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निकालाचा आधार घेत राज्य निवडणूक आयोग दिल्ली यांनी 24 जानेवारी 2022 रोजी एक सविस्तर आदेश जारी केला. या आदेशाचे वाचन केल्यावर काही मुद्दे समोर येतात. त्यानुसार नोटा हा आता काल्पनिक उमेदवार आहे. आयोगाच्या आदेशातील कलम 13.2 फर्स्ट नुसार निकाल जाहीर करताना नोटाला एक जिवंत उमेदवार किंवा काल्पनिक उमेदवार मानले जाईल. याचा अर्थ EVM मशीनवर तुम्ही उमेदवार आणि नोटा असे दोन प्रतिस्पर्धी नक्की असतील. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या माझ्या विरोधात कोणीच नाही असं म्हणता येणार नाही. म्हणजे निवडणूक बिनविरोध झाली म्हणता येईल का? एकच अर्ज आला तरी निवडणूक होणारच. एकच अर्ज आला की निवडणूक बिनविरोध जाहीर केली जाते. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि आयोगाच्या कलम 13.2/2/1 नुसार मतपत्रिकेवर नन ऑफ द अबोव म्हणजेच नोटाचा पर्याय देणे बंधनकारक आहे. त्यामुळे जरी प्रभागात एकच उमेदवार असेल तरी त्याला या काल्पनिक उमेदवाराशी म्हणजेच नोटाशी लढावं लागेल असं मला वाटतं. नोटाला जास्त मतं मिळाली तर हा या निकालाचा गाभा आहे. कलम 13.2/1 स्पष्टपणे सांगतं की जर सर्व उमेदवारांना अगदी एकच उमेदवार असला तरी वैयक्तिकरित्या नोटापेक्षा कमी मतं मिळाली तर कोणालाच विजयी घोषित केलं जाणार नाही. त्या जागी पुन्हा नव्याने निवडणूक घेतली जाईल. फेर निवडणुकीत पुन्हा तोच खेळ. जर पहिल्या निवडणुकीत नोटा जिंकला तर फेर निवडणूक जाहीर होईल. ही प्रक्रिया पुन्हा उमेदवारी अर्ज पासून सुरू होईल. पण इथे आयोगाने एक व्यावहारिक तोडगा ठेवला आहे. कलम 13.2/5 नुसार जर दुसऱ्यांदा झालेल्या निवडणुकीत पुन्हा नोटालाच सर्वाधिक मतं मिळाली तर मात्र तिसऱ्यांदा निवडणूक होणार नाही. अशा वेळी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला विजयी घोषित केलं जाईल. याचा अर्थ काय? PUCL खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने मतदारांना दिलेला नकाराधिकार राईट टू रिजेक्ट निवडणुकीच्या निकालावर थेट परिणाम करू शकतो. राजकीय पक्ष आता कोणालाही तिकीट देऊन समोर कोणी नाही म्हणून निवडून येईल या भ्रमात राहू शकत नाही असा माझा समज आहे. बिनविरोध निवडून येण्यासाठी सुद्धा आता जनतेचा कौल घेणे अनिवार्य ठरणार आहे असं मला वाटतं. थोडक्यात बिनविरोध निकाल जाहीर झालेत ते बेकायदा ठरतात का याबाबत कायद्यातील जाणकारांनी अधिक सविस्तर सांगितले पाहिजे. पण नोटा जर काल्पनिक परंतु जिवंत उमेदवार आहे तर त्याच्या विरोधात लढायला काय हरकत आहे? अखेर फैसला तर जनतेच्या हातात असणार आहे. जनतेच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी आसुसलेल्या उमेदवारांना
नोटाच्या विरोधात लढण्याची भीती वाटता कामा नये. शेवटी लोकशाहीत लोकांची सत्ता आणि त्यांचा कौल महत्त्वाचा असतो. त्यामुळे आत्ता जे बिनविरोध निवडून आलेत त्यांनी जल्लोष साजरा केला, गुलाल उधळला, फटाके उडवले, अगदी मिरवणुकाही काढल्या. त्यांना माझं सांगणं आहे की अजूनही तुम्ही निवडून आलेला नाहीत. नोटा नावाचा जो उमेदवार आहे त्याला मत मिळालेलं नाही. मतदारांचा हक्क बजावता आला नाही आहे. ही कायद्यातील जी चौकट आहे, मतदान करणं हा घटनात्मक अधिकार आहे नागरिकांचा, तो बजावला गेलेला नाही आहे. त्यामुळे तुम्ही उधळलेला जो गुलाल आहे ना, तो फिका पडलेला आहे. लोकशाही जिवंत राहिली पाहिजे हीच अपेक्षा. शेवटी लोकशाहीत लोकांची सत्ता आणि त्यांचा कौल महत्त्वाचा असतो. तुर्तास आज आपण इथेच थांबूया. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. तसंच आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद. Sorry, it's DJ.